प्रताप आपले जे काय ठरलं ते सांगायचं. हुंडा बिलकुल नाही. त्याच्या या हुंडा अजिबात घेणार नाहीयेत आणि यांची अट पण कोणती बी नाहीये. आठ सुद्धा नाही. आमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला सोबत हात करा एवढंच. पण कसं करायला पाहिजे ते तरी सांगा. तो आमचा अधिकार नाही. त्यासाठी म्हणजे आमचे गृहमंत्री. तेव्हा आमचं काय म्हणणं आहे, मुलगा चांगला बीएससी झालेला आहे तर तेव्हा त्याच्या डोक्यात कारखाना बिरकाना काढायचं काहीतरी हाय. तेव्हा त्याला लागणार 21, 25, 30,000, 50,000 भांडवल भांडवल. हो. हुंडा म्हणून नाही. हा. आणि समजा वाटलं वाटलंच तर हो. तसं काही हे नाही, पण वाटलंच तर एक आधुनिक काळाप्रमाणे एखादी 10-12 हजाराची स्कूटर घेऊन द्यायला काय हरकत नाही. साहेब वर्षाचे 5-10 हजार धरा, बाद झालं. जास्त नाही काय. आणि नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे 1 तोळ्याची अंगठी तर ते घालतीलच. तुम्हाला काय वाटतं? पण मला वाटतंय 2 तोळ्याची चेन तरी घालावी. अहो घालतील तर गळा उघडा दिसतो, बरं दिसतं. मग घाला तेवढं करा मात्र. की पोची घालण्याची पद्धत लय जुनी झाली. जुनी झाली. हा, तुमची हौस असेल तुम्ही जरूर घाला, आमची ना नाही. हुंडा म्हणून नाही. नाही.